PYQ based on a chapter oscillations that was asked in CET 2024. The potential energy of a long spring when it is stretched by 3 cm is U. If this spring is stretched by 9 cm, potential energy stored in it will be option A 3U, B 4U, C 5U and D 9U. आता बघा आपल्याला ही स्प्रिंग जेव्हा अशी 3 सेंटीमीटर स्ट्रेच केलेली आहे तर त्यावेळची पोटेन्शियल एनर्जी त्याला यू म्हटलंय, U1 म्हणूयात आपण. आणि ज्यावेळेस ती 9 सेंटीमीटर अशी स्ट्रेच केली तर त्यावेळची पोटेन्शियल एनर्जी किती बघा. तर U1 कधी स्ट्रेच केल्यावर 3 सेंटीमीटर आणि U2 9 सेंटीमीटर स्ट्रेच केल्यावर आपल्याला काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, U that is equal to half kx². आता हाफ आणि के हा कॉन्स्टंट आहे, तुम्हाला माहिती आहे, फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट. मग U इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². मग U2 बाय U1, x1 किती आहे, सॉरी x2 किती आहे तुमचं 9 आणि x1 किती आहे 3. तर 9/3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. मग U2 बरोबर 9U1 आणि याला आपण U असं जर म्हटलं तर करेक्ट ऑप्शन काय झाला तुमचा डी झाला. एवढं सोपं आहे. तर आता बघा तुम्हाला जर समजा इथं 16 दिलं ना तर शक्यतो 4 देतात. अशा पद्धतीने तुमचे सोपे कॅल्क्युलेशन येतील, अशा पद्धतीने देतात. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.